आलोय अहमदाबाद महामार्गालगतच्या जोगेश्वरी मिसळ या ठिकाणची मिसळ ही नेमकी कशी असते ते आता आज आपण जाणून घेणार आहोत। जोगेश्वरी मिसळ की टेस्ट कैसी है? अच्छा है। हम लोग मुंबई से सूरत जा रहे थे तो अंदर ये जोगेश्वरी मिसळ दिखा तो हम लोग ने ट्राई किया तो काफ़ी अच्छा लगा। टेस्ट काफ़ी अच्छा है, ओरिजिनल मिसळ है। तो हम लोग ने यहाँ पे मिसळ मिक्स का पैकेट भी लिया है घर के लिए, बहुत अच्छा लगा हम लोग। माझं नाव नितीन निंबारते, आम्ही इकडेच MSCB मध्ये कामाला आहे। आमचं ऑफिस इकडेच आहे। हे हॉटेल जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासूनच आम्ही इथे येतोय। हॉटेल मालक पण ओळखीचे आहेत, आमच्या जवळचेच आहेत। आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो इथे पहिल्यांदा खाल्लो तेव्हा इतका चवीदार वाटला आम्हाला मिसळ पाव की आम्ही या बाजूने रस्त्याच्या या बाजूने आलो तर आम्ही दररोजच येतो। जर दररोज आमचं या रस्त्याच्या या बाजूने जाणं झालं तर आम्ही येतो, नाहीतर मग आम्ही गाडी त्या बाजूला लावून या बाजूला येतो। तुमची आवडती डिश कोणती आहे? एक मिसळ पावच। मिसळ पाव खूप आवडतो आम्हाला, मलाच नाही बाकी मला आवडते म्हणून मी माझ्या सगळ्या स्टाफला पण घेऊन येतो इथे। चला आपण खाऊ, मिसळ पाव चांगला असतो मला। अच्छा, आपको ये मिसळ कैसी लगी? मिसल तो बहुत अच्छा लगा। मैं ज़्यादा मिसल खाता नहीं हूँ बट जोगेश्वरी मिसल का नाम सुना है तो फ्रेंड ने सजेस्ट किया तो हम लोग रुके यहाँ पे और जनरली बहुत अच्छा स्पाइसी और मिसल यहाँ पे एनवायरनमेंट के बारे में अच्छा है, स्टाफ अच्छा है, सर्विस अच्छा है, हाइजीन भी अच्छा है। 2.5 स्टार। जोगेश्वरी मिसळची खासियत नेमकी काय आहे? जोगेश्वरी मिसळ ही आपली तरीवाली मिसळ आहे। ती गावरान मटकी सोबत बनलेली असते। ती आपण स्वतः आपल्या मसाल्यात बनवली जाते। आणि या ठिकाणी लोकांचा नेमका प्रतिसाद काय तुम्हाला?
चांगला प्रतिसाद आहे. आपण ज्या दिवशीपासून ओपन केलेलं आहे त्या दिवशीपासून आपल्याला तरी कालांतरात 1 वर्ष झालेलं आहे, त्यापासून आपल्याला चांगला प्रतिसाद देत आहेत लोक. परत तेच कस्टमर आपल्याकडे रिपीट खूप जण आहेत. तुम्ही बघू शकता काही जण बसलेले सुद्धा आहेत, तेही तुम्हाला सांगून देतील तुमचे काय आहे रिव्ह्यू ते. नेमकं या ठिकाणी म्हणजे त्या प्लेटमध्ये नेमकं काय काय पदार्थ असतात? आपल्या प्लेटमध्ये आपल्याजवळ मिसळमध्ये 2 प्रकार आहेत, एक स्पेशल मिसळ आणि एक रेग्युलर मिसळ. स्पेशल मिसळमध्ये तुम्हाला त्याच्यात एक दहीची वाटी, मटकीची वाटी, त्यानंतर शेवची वाटी, त्यानंतर पापडीची वाटी, एक स्वीट्स म्हणून गुलाबजाम, त्यानंतर सॅलड येईल, त्यानंतर पाव आणि आपली मिसळ असते. त्यानंतर त्याच्यावर तरी पाहिजे असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा तरी दिली जाते. आपली मिसळ तिखटही असते आणि तुम्ही सांगितली तर थोडी कमी तिखटही दिली जाते. मिसळीला चव नेमकी कशा प्रकारे येते, म्हणजे काय जो पदार्थ आहे ज्याच्यामुळे मिसळला एवढी टेस्ट येते? आपण जे मिसळमध्ये टाकतो ते आपले सर्व घरगुती मसाले आहेत. आपण दुसरी मटकी मिसळ बनवतो, म्हणजे त्याच्यात वापरली जाणारे आहे ते वटाणे वगैरे काहीच नाही वापरत आपण, त्याच्यात मटकी वापरली जाते त्याच्यामुळे आपल्या मिसळीला स्वाद चांगला येतो. मिसळ भेळचं काय कॉम्बिनेशन आहे, म्हणजे जे मटकी भेळ आहे त्याचं काय कॉम्बिनेशन? भेळ ही सर्व ठिकाणी भेटली जाते, पण आपल्या इथे भेटली जाणारी भेळ ही मटकी भेळ असते. जी आपण बनवतो तीच भेळ असते, त्याच्यात फरसाण, त्याच्यावर तर आपली गावरान मटकी असते. ती आपली मटकी असते, ती खूप स्वादिष्ट असते, त्याच्यामुळे त्या भेळला चव वेगळीच येते. महाराष्ट्रात जोगेश्वरी मिसळ अँड भेळच्या किती फ्रँचायझी आहेत? महाराष्ट्रात एकूण तर तुम्ही बघितल्या गेल्यात तर 200हून अधिक शाखा आपल्या जोगेश्वरी मिसळच्या आहेत. मुंबईमध्ये सुद्धा आहे, त्यानंतर लोणावळा, पुण्यात, त्यानंतर कर्नाटकमध्ये, गुजरातमध्ये, बेळगावमध्ये सर्व ठिकाणी पसरल्या गेलेल्या आहेत आपल्या शाखा. जोगेश्वरी नाव हे कसं पडलं? जोगेश्वरी नाव हे आमच्या ग्रामदेवतीचं नाव आहे. त्या नावावरनं आम्ही या मिसळीचं नाव जोगेश्वरी मिसळ असं ठेवलेलं आहे. जर या ठिकाणी कस्टमरला यायचं झालं तर नेमकं कसं यायचं या ठिकाणी? या साईडला यायचं झालं तर दोन्ही साईडनं तुम्ही येऊ शकता. हा आपला मध्यभागी आहे, म्हणजे मुंबई अहमदाबाद हायवे आहे, त्याच ठिकाणी एक बाफाना म्हणून गाव आहे. तिकडनं येताना तुम्हाला नायगाव ईस्टवरनं यावं लागेल, नाहीतर इकडनं येताना ठाणा रोडवरनं यावं लागेल. आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? नक्कीच तुम्ही एकदा येऊन बघाल, नंतर तुम्ही सांगाल जोगेश्वरी मिसळ काय होती असं. मंडळी, तुम्ही कधी मुंबई अहमदाबाद महामार्गावरून प्रवास करत असाल तर जोगेश्वरी मिसळला नक्की भेट द्या. या ठिकाणी असलेली मिसळ, भाकरी, मटकी भेळ ही अत्यंत प्रसिद्ध असलेली डिशेस आहेत. या ठिकाणी येऊन तुम्ही या नक्कीच ट्राय करा. धन्यवाद.